तर जे नव्हतं पाहिजे तेच झालंय. पाऊस झालाय चालू. इथून आगमन चालू होणार आहे बघा. तयारी चालू आहे इथं. तर हाय नमस्कार गाईज, मी सुमित तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा आपला ब्लॉग असा असणार आहे की आज आपल्याला आहे गणपती आगमनचा शो. आपल्याला अंबरनाथला गणपती आगमनचा शो आहे रॉयल बीट्सचा. केसी का राजा, कैलास कॉलनीचा राजा आहे. तर आज तुम्हाला आता थंबनेल वगैरे बघून तर समजलं असेल आज आपल्यामध्ये कोणाचा बड्डे आहे. तर पूर्ण ब्लॉग बघा, असाच कंटिन्यू वॉचिंग ठेवा. तर बघू आपला कसा ब्लॉग होता आजचा पण एक नंबर ब्लॉग होईल. तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल त्यात आपला आपण नवीन लोगो दाखवला या वर्षीचा 2025चा लोगो दाखवलाय. तर तुम्ही हा पण ब्लॉग नक्की पूर्ण बघा आणि लई मजा येणार आहे. चला मग आता मी निघतो इकडून. मी कल्याणला घरी आहे आता, निघतो. आपण डायरेक्ट अंबरनाथला भेटू. चला. ही बाई ही कशी झोपली आहे बघा आमच्या फ्रीजवरती, एकदम धाराडूर एकदम. हे उठ माऊ, हिला काहीच जाग नाही, ही झोपली एकदम मस्त, एकदम गार आहे एकदम. चला निघूया आपण. जाने वाली टीवी लोकल कोडे ही समय प्लॅटफॉर्म क्रमांक 2 पर आ रही है. 4:21 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्लाझा. 4:21 बदलापूर जाणारी टीवी लोकल आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 2 बदलापूर जाने वाली. A few moments later. आपण पोहोचलो इथं गाड्यावर. हे बघा रॉयल बीट्स, म्युझिशियन बँड रॉयल बीट्स. अजून गाळा तर नाही खोललाय. सगळे पोरं तिकडे आहेत. चला बघू, भेटू आपण सगळ्या पोरांना, बघू काय बोलतात. किती पोरं आहेत? सगळे पण नाही, 1 2 3 जण आहे. 3. हा अमोल दादा आज आपला आगमनाचा कॉल आहे आणि आपल्या शेटचाच रॉयल बीटचे ऑनर श्री दादा कोयते यांचा आज वाढदिवस आहे. तर आज आपण फुल तुफान करणार आहे, एकदम फुल धमाल. अमन दादा थाप प्लेअर. आज नाही बोलायचं काय, हालत डाऊन आहे वाटतं. आमनची भरलेली आहे. उदय दादा, श्रेयश, हे बघा ग्राफिक थापला. आणि अमन भाई फुल फॉर्म मध्ये आहे आज. चला अजून तर काय जास्त जण आले नाहीत. सगळे आल्यावरतीच मग आपण पुढचा ब्लॉग चालू करू. भेटतो तुम्हाला. तर अजून 2-3 जण आलेत तर भेटू आपण त्यांना. हे बघा सिद्धा दादा, काय बोलतो कोंडूस? बर्थडे बॉय. आज बर्थडे बॉयला काय ना काय बोलायला लागेल. त्या दिवशी थकलेला लय. आज तुफान करून बस. हॅलो कुठे रे? आपला दुसरा ब्लॉगर. ब्लॉग बंद आहे. झाला ना आपला तिसरा ब्लॉगर. मला भेटूया आता इन्स्ट्रुमेंट्स वगैरे बघून.
सर्व इन्स्ट्रुमेंट्स वगैरे भरलेत रिक्षा. रिक्षा पण निघाले पुढं. आता निघालो आपण पण सगळे की इथं आजी की आता गाडीवर पुढं सगळे झालेत. वेदर तर आता झाला आहे पावसासारखा, तर पाऊस नको पडू दे फक्त. आता हीच इच्छा आहे गणपती बाप्पांची. बघा तुम्ही पण वेदर बघा, हे बघा. बघू आता पूर्ण ब्लॉग कंटिन्यू ठेवा. आता पोचतो आम्ही पण स्पॉटला, तर मग तुम्ही पूर्ण तिकडून पण ब्लॉग कंटिन्यू ठेवा. पूर्ण ब्लॉग बघा, लय मजा येणार आहे. आणि आज आपल्या मास्टरचा बड्डे पण आहे, तर आपण बड्डे पण करू, तो पण मी दाखवणार आहे ब्लॉगमध्ये. तर जे नव्हतं पाहिजे तेच झालं आहे. पाऊस झाला आहे चालू, इथून आगमन चालू होणार आहे. बघा तयारी चालू आहे इथं. अजून आगमन चालू नाही झालंय. आपल्याला डायरेक्ट मंडपाच्या इथं स्टँडिंग शो आहे. भरपूर पाऊस झाला चालू. आता फोन ठेवतो, नाही तर मग खराब होईल. चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. अरे इथं मॉन्जिनीच आहे बाजूला. नाही बघितलं मी. कोण बोलला तुला इथं मॉन्जिनीच? काय कॉर्नरलाच आहे. संपला लायटरचा पण संपलं वाटतं. त्याला उठव. जाऊ दे. To you, happy birthday to you, happy birthday dear master, happy birthday to you. A few moments later. ऑल सेट डन. सगळा सेटअप लावून झालाय.
पॅकअप तर झालंय, लय भारी वाजलंय, लय मजा आली मला. हे बघा सगळं पॅकअप झालंय, सामान वगैरे मी रोटा वगैरे खोलला. आपलं काम करूनच मी शूट घेतोय. हे बघा इथं सगळे कामं करताय. उदय दादा बेस भरतोय. आता बेस भरवता कुठं चालला? इथं श्री दादा काय बोलणार का? झाला पॅकअप, आता गप्पी घरी आपलं कामाला. आणि हा संपले लाडू आता वाढू. गेले शिव्या टाकले शेवटी आपले सुमित दादा. काय बोलणार माझ्या ब्लॉग साठी? सकाळी 10:30 झाले, 11:30 सकाळी निघायचं. घरी जाऊन लगेच झोपायचं आणि नंतर परत कामावर. उद्याचा ब्लॉग आपला ऐरोलीचा महाराजाचं आगमन आहे, तो ब्लॉग असणार आहे उद्याचा. तर मग उद्याचा पण ब्लॉग बघा आणि हा पण बघा. हे बघा इथं अजिंक्य दादाचं अजून कामं चालू आहेत. सगळं अजिंक्य दादाच्या अंगावर आलंय. तुम्हाला भारी हे भेटतं रे ब्लॉग काढताना. भाई कामं केली आहेत का कट झाला ना भाई? काम करून भाई पुरा रोटो पॅक करून पुरे स्टँड सिम्बॉल सगळं टाकून टेक घेतलाय. असं काय नाही, टेकट वगैरे काहीच नाही होणार. भेटू तुम्हाला आता. उद्या आपण बघा आपली स्ट्रॅटजी आयडियाची शाळा. आपण आजच रात्री गाडी भरून ठेवणार आणि सकाळी डायरेक्ट गाडी जाणार तिथं आणि आपण ट्रेनने जाऊया. म्हणजे कसं पावसात पण हे होईल आणि पेट्रोलचा खर्च पण असेल महत्वाचा. आपण जाऊया पेट्रोल. वा. तर आपण आता आलोय गाड्यावरती. हे बघा टेम्पो आलाय. उद्या ऐरोलीचा महाराजा आहे, तर मग आपण टेम्पो आजच रात्री भरून ठेवतोय. मग सकाळी कसं अर्धे जण येतात, अर्धे जण येत नाही. मग त्याच्यासाठी गाड्यातलं पण अर्ध सामान काढलंय, हे पण काढायचं बाकी आहे. हे ह्याला एकच काम दिलेलं असतं, काय ना काही द्यायचं आणि फक्त उभा राहायचं. अजून ह्याला काय काम गप काय पण बनवतो नुसता. हे बघा अजून 2-3 जण आलेत. सोन, अन्नू ब्लॉगर. काय बिग फॅन? अरे बोल काय तरी, तू ब्लॉगर आहे भाई. अरे काय नाही ब्लॉगर बिगर सगळे तुमचे चॅनलचं नाव सांग तुझ्या. कृपा आहेत. अनिरुद्ध आटे ब्लॉगर. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, लाईक पण करा. कोणाला? सुमितला. अरे मग काय, मला लाईक करा भाई. आपला सर्केस्टिक सुमित दादाचा चॅनल आहे. पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करताना एवढं लक्षात ठेवा, माझ्या चॅनलवरती आडजोड शिवाय असतात. तर मग हेडफोन अरे. शिवाय ब्लॉग बघू नाही शकणार. अरे मी तुझं नाव ह्याच्यासाठी घेतोय किंवा कसं तुझं नाव येईल ना, मग तुझे फॉलोअर्स मला हे करतील, सबस्क्राईब कर. हे बघा इथं काम चालू आहे सगळं. टेम्पो मध्ये सामान लोडिंग होते. अमन दादा. हा फक्त व्लॉगचं बहाणं बनवते, कारण की याला म्हणजे काम करायला नाही वेळ लागणार. ठीक आहे ना भाई, बनवतो. आता हे 2 जण बोललेत. आता 2 जण बोलले ते 2 जण. पहिले अजिंक्य आता बोलून झाला, आता दुसरा तू आहे भाई. अजिंक्य दादा कोण आहे? हे बघा सगळं काम चालू आहे. तर आता 2 जण बोलून झालेत, तर करतो काहीतरी काम. त्याला सामान लोडिंग करून भेटतो. तर टेम्पो वगैरे भरून झालाय, सगळे पोरं पण निघालेत. हे बघा याचं काय चालू आहे. हे काय आजचा ट्युनर हे खास आकर्षण आहे. हे आजचे खास आकर्षण. हा बघा पळतोय. कोण? मी नाही. चला आता आजचा ब्लॉग मी एंड करतो. धन्यवाद इथपर्यंत तुम्ही ब्लॉग बघितल्याबद्दल. आता उद्याचा ब्लॉग बघा ऐरोलीचा महाराजा. चला धन्यवाद.